बिलिनियर अनंत अंबानी हे आपलं फ्युचर विकत घेताना आपण रील्स पाहण्यातच व्यस्त आहोत. अनंत अंबानी ॲज अ कन्व्हर्टेड ट्री इंटू मनी, ॲनिमल इंटू डेटा अँड एअर इंटू हिज एम्पायर. मला काय वाटते, अनंत अंबानी मंत्रा का स्टार्ट केला असेल? जनावरांवर प्रेम या निसर्गावर खूपच की किंवा सोशल ॲक्टिव्हिटी शोविंग फॉर नेचर मुळातच नाही. मुद्दा हा कधीच नाही. असंच आणखी एक ओनर आहे, त्याचं नाव बिल गेट्स. इज द लार्जेस्ट प्रायव्हेट ओनर ऑफ युएस फार्मलँड. ब्रिटिशांनी सुद्धा आपल्या जंगलाचा वापर एका काळात खूप केला होता. ॲज अ बिझनेससाठी त्यांनी टायगर आणि टिंबरचा खूप मोठा एक व्यापार तयार केला होता. तसेच आताच्या काळात बिलिनियर्स यूज करत आहे फॉरेस्टच्या जंगलांचा त्यांच्या व्यापारासाठी. त्याचप्रमाणे अनंत अंबानी त्याच्या मंत्रामध्ये काय करणार आहे? फर्स्ट ऑफ थिंग, कार्बन क्रेडिट, जेनेटिक डेटा, त्यासोबतच अँड कंट्रोल ओव्हर वॉटर. If you don't know, as soon as possible, India launch its own carbon credit exchange. I think so 2026. Actually आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कार्बन क्रेडिट हे आहे काय? तर इंडस्ट्रियल कंपन्या एका काळानंतर खूप साऱ्या प्रमाणात कार्बन रिलीज करते, तर याला कंट्रोल करण्यासाठी कार्बन क्रेडिटची गरज पडेल. कार्बन क्रेडिट हे पर्टिक्युलर चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रोड्यूस होतं, क्रिएट होतं. त्याला जंगल, खूप साऱ्या अशा गोष्टी लागतात. तर हे कोणाकडे आहे? मंत्रा, अनंत अंबानीकडे. जशा जशा कंपन्या प्रदूषण दूषित वातावरण करत जातील, तसं तसं अनंत अंबानीचं कार्बन क्रेडिट हे जास्त सेल होत जाईल आणि तो जास्त प्रमाणात अमीर होत जाईल. एक महत्त्वाचा मुद्दा आहे, वॉटर मोर व्हॅल्युएबल देन ऑइल नाव. 2040 पर्यंत आपल्याला कोणालाच फ्रेश वॉटर इझिली मिळणार नाही, त्यामुळे खूप साऱ्या अमाऊंटमध्ये आपल्याला पाणी विकत घेऊन प्यावं लागेल. आता याच्यात तर काय, मंत्रा हॅज अ ओन प्रायव्हेट रिझर्व वॉटर सप्लाय. खूप सारा एरिया ज्याच्यामध्ये मंत्राने पाण्याचा खूप मोठा प्रबंध स्थायिक करून ठेवलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मास्टर स्ट्रोक मंत्राचा आनंद अंबानीचा असा की त्यांनी त्याच्या मंत्रामध्ये 39,000पेक्षा ॲनिमल पीसेस आणून ठेवलेले आहेत. त्यातले काही ॲनिमल खूप रेअर आहेत व काही ॲनिमल तर असे आहेत की ते लिगली त्या प्राणी संग्रहालयामध्ये ठेवता येत नाही. तर हे तो सगळं कशासाठी करत आहे? कारण जेनेटिक्स डेटा कॅन बी फ्युचर बायोटिक्स कोल्ड. ॲक्च्युली ही एक कार्बन कोलॅनिझम आहे. न कळत कोणाला आपली एक चांगली इमेज करून त्यांचा फ्युचर बिझनेस प्लॅन ते सेट करत आहेत आणि आपलं भविष्य हे धोक्यात टाकत आहे. या गोष्टींकडे तर आपण कधी लक्ष देणारच नाही. तर थोडंफार या गोष्टींकडे पण लक्ष द्या.